राज ठाकरेंनी पक्षांतर्गत नवीन रचना आता जाहीर केली। यामध्ये पहिल्यांदाच मुंबईचे नवीन अध्यक्ष म्हणून संदीप देशपांडे यांची निवड करण्यात आली। दरम्यान संदीप देशपांडेंनी मोठी जबाबदारी दिल्याने आनंद तर होतच, मात्र टेन्शन देखील आहे असं वक्तव्य त्यांनी केलं। तसंच जबाबदारी म्हटलं की आव्हानं देखील असतात असं देखील ते म्हणाले। आता मिशन मुंबई सुरू झालं असून किती नगरसेवक जिंकून येणार याबाबत अभ्यास करून बोलणार असं देखील देशपांडे म्हणाले। विधानसभा निवडणुकीनंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षांतर्गत नवीन रचना जी आहे ती आज जाहीर केलेली आहे आणि पहिल्यांदाच मुंबईला अध्यक्ष जो आहे तो मनसेकडनं मिळालेला आहे। त्यामुळे आता आगामी दिवसात होणाऱ्या महानगरपालिकेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती तुमच्यावरती खरं तर मोठी जबाबदारी दिलेली आहे आणि जबाबदारी म्हटल्यानंतर अर्थातच मोठी आव्हानं असतात। काय सांगाल, अध्यक्ष तुम्ही झालात मुंबईची आणि मोठी जबाबदारी आहे। निश्चितपणे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या इतिहासामध्ये 19 वर्षानंतर पहिल्यांदाच मुंबई शहर अध्यक्षपद निर्माण केलं, ती जबाबदारी मला दिली। आनंद तर आहेच, पण त्याबरोबर थोडं टेन्शनसुद्धा आहे, जबाबदारीची जाणीव पण आहे। आव्हान निश्चित मोठं आहे, पण एवढं नक्की सांगतो की आजपासनं मनसेचं मिशन मुंबई महानगरपालिकेला सुरुवात झाली, एवढं नक्की। तुम्ही ज्या पद्धतीने सांगितलं की आजपासून मिशन मुंबईला सुरुवात झालेली आहे, मागच्या निवडणुकीमध्ये 7 नगरसेवक निवडून आलेले होते, तुमच्या अध्यक्षतेखाली आकडा वाढेल? निश्चितपणे चांगला परफॉर्मन्स होईल। आता किती आकडे येतील, काय आकडे येतील, मी काय ज्योतिषी नाही, पण जास्तीत जास्त आमची संख्या कशी येईल निवडून, यासाठी काय करायला पाहिजे, काय प्लॅन असला पाहिजे, याची सविस्तर माहिती आम्ही आपल्याला 2 एप्रिलनंतर नक्की देऊ। धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल सह सीमा आडे, झी 24 तास, मुंबई।